मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा गुरु महाराज प्रेमतगनाती आमेली चंद्रमोळी देखियला भस्मलोक सर्वांगी वामभागी भवानी प्रेमतगनाती आमेली चंद्रमोळी देखियला भस्मलोक सर्वांगी वामभागी भवानी प्रमथगनाची भस्मशोध सर्व अंगी वाम भागी भवानी प्रमथगनाती चंद्रमोळी देखियला भस्मशोभे सर्व अंगी वामभागी भवानी शोभे पनग भूषण नंदी वाहन साजे शोभे पलंग भूषण नंदी वाहन साजिरे संगे तापसाचे भार रामावर विरंगे संगे तापसाचे भार रामावर विरंगे भस्मशोभ सर्व अंगी वाम भागी भवानी वाम भागी भवानी वाम भागी भवानी भस्मशोभे सर्वांगे वामभागी भवानी वामभागी भवानी वामभागी भवानी छत्र चामरे उभविती किती गाती बडी महाराज छत्र चामरे उभविती गीत गाती बडी ऐसा पाहुणी आडोळा सुख सोहळा सुखाचा ऐसा पाहुणी आडोळा सुख सोहळा भस्मशोभ सर्व अंगी वाम भागी भवानी वाम भागी भवानी भस्मशोभे सर्वांगे वामभागी भवानी वामभागी भवानी वामभागी भवानी मन्मथारी लोकांगण कवळी चरणावरी मन्मथारी लोटांगण कवळी चरण
चरणावरी मन्मथानी लोटांगण कवळी चरणावरी भस्मशोध सर्वांगी वामभागी भवानी वामभागी भवानी वामभागी भवानी भस्मशोध सर्वांगी वामभागी भवानी वामभागी भवानी वामभागी भवानी जय जय शंकर 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 माई 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 जय जय शंकर शेवटची विनवणी शेवटची विनवणी शेवटची विनवणी शेवटची विनवणी परी शंकर उमाई शंकर उमाई शंकर संप्रदायातील सुप्रसिद्ध गायक शिवा गुरुजी बेळसांगवीकर त्यांना साथ करतील मोहन कावडे गुरुजी. हॅलो हॅलो
राग माग मद मदनी मदनी धनी सन धनी सन धनी सन निद मग धनी सन परिसा विचूळ पाणी परिसा
शेवटची विनवणी शेवटची विनवणी परिसावी शूळ पाणी इतुकेची द्यावी दान जवळी राहावे आपण गोड नाम निरंतर गोड नाम निरंतर सेवकाशी अलंकार महादेव म्हणे धन माझे पार्वती रमण इतुकीची द्यावी दान जवळी राहावे आपण शुभार शेवटची विनवणी शेवटची विनवणी परिसावी शूळ पाणी इतुकीची द्यावी दान जवळी राहावे आपण शिवस्य तत्वम शिवयेव व्यक्ती नंदीच विष्णू नगजा कुमार पार्वती परमेश्वराच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम करून परम महातपस्वी अध्यात्म विधाते समाधी राजे शिवसंप्रदायाची परंपरा आणि गोत्र पुरुषांचं अनुकरण एवढ्याचा समन्वय साधून मराठवाड्याच्या तथा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी अवतार घेतला ते आपली सर्वांची श्रद्धेय शिवयोगी संत शिरोमणी मनमत नवगे परमपूज्य वसुंधरा रत्न तथा राष्ट्रसंत या सबंध भारतभूमीचा प्रचार आणि प्रवास अनेक क्षेत्र अनेक स्थान अनेक तीर्थ त्या सर्वांचा 3 वेळी ज्यांनी प्रवास करून हा भूगोल मातृभूमीचा भूगोल आणि महाराष्ट्राच्या कुशीमध्ये जन्म घेतलेला त्या मराठवाड्याच्या कुशीचं ऋण ज्या कुळामध्ये ज्या वंशामध्ये ज्या गुरुच्या कृपाहस्तामध्ये माझा जन्म झाला त्या गुरुची कोणती गुरुदक्षिणा असेल तर समाज जागृती समाजाची सेवा आपण नेहमी म्हणत असेल मी उरलो समाजापुरता हे समाजाचं नेतृत्व समाजाला दिलेली एक फार मोठी शक्ती ज्यांचं वक्तृत्व समाज जीवनामध्ये ज्याने आपले कार्य केले त्यांचं कर्तृत्व आणि या भूमीचं भक्तृत्व ज्याने घेऊन या शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊलींची परंपरा कीर्तन परंपरा भजन परंपरा या महाराष्ट्राच्या शिवभूमीमध्ये जेवढे शिवभक्त आहेत मानव मात्रांच्यासाठी असं कार्य त्याबरोबर प्रहिताच्या कार्यामध्ये जी रमणारी अशी महान विभूती असेल आज आपल्यापासून शरीरापासून दूर असतील असं वाटत असेल तर या माऊलींच्या संजीवन समाधीला आज त्रिवार साष्टांग प्रणिपात समर्पित करून संजीवन समाधी तथा या भक्ती क्षेत्रामध्ये अखंड शिवनाम सप्ताह या सप्त्याचं आयोजन नियोजन आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी बराशोर स्वामी आहेत आमचे कावडे महाराज तरुण सुंदर प्रकारे ज्यांनी आपल्या भाषेवर चांगल्या प्रकारची पकड ज्यांनी ठेवलेली आहे असं संगमेश्वर महाराज त्याबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी आपल्या सर्व कार्यामध्ये अनेक गायक वादकाला सामावून घेणारी अशी ज्यांची एक कला आहे संघटन कौशल्य आमचे अध्यक्ष नामदेव गुरुजी जे आमच्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळेस मार्गदर्शन करतात उद्धव महाराज भालके महाराज उपस्थित सर्व कुठे मागे आडवे असतील सर्व नायक हे आहे आणि त्याबरोबर ज्यांचा आपण 8 दिवस झाला आपण गायन ऐकू लागलात
असे महाराज स्वर सम्राट शिवा गुरुजी आणि एवढ्या सर्वांचे नावं झाला मी घेतला असेल तर मुख्य नावाचा संकेत मला दाखवत होते, मला ती माहीत आहे. पण ज्यांचं आपलं संयोजन आणि आयोजन आपल्या एवढा तरुण कौशल्याने आमच्यासारख्याला सुद्धा त्यांनी लाजवण्यासारखं, आमच्यासारख्याला सुद्धा संधी कशी द्यावी याच्याबद्दल, त्यांच्या या कार्याबद्दलचं जर खरोखरची कौशल्य जर पाहू लागलात तर आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शिवभक्तीपरायण बालाजी महाराज, मृदंगाचार्य, स्वर संवर्धनी असलेली ज्यांचे वादक उद्धवराजी महाराज, तेही कीर्तनकार आहेत. आता किती लोकांच्या बद्दल परिहार द्यावं याच्याबद्दल मी म्हणेल की मी सर्वांनाच परिहार देतो की मी तुमची चरणसेवा करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा एवढी अपेक्षा करून आजच्या या अखंड शिवनाम सप्ताहाचा अधिक मास अश्विन त्याबद्दलच्या आजच्या या अखंड शिवनाम सप्ताहाच्या उत्तरी पूजेमध्ये, गाथा पूजनामध्ये आजच्या हा उत्तरी कीर्तनाच्या कार्यक्रमाचा आज अंत्य दिवस आहे, उपांत्य दिवस आहे. पण हे काय सांगतो मी, काय नीतीचा धर्म असेल ते काही सांगता येत नाही. गाडीमध्ये चर्चा होती ती वेगळीच, सांगण्यात आलं ती वेगळंच, नियोजनाची प्रक्रिया, आणि घडलं ती वेगळंच. कार्यक्रमाचे आज कीर्तनकार शिवभक्तीपरायण आमचे अध्यक्ष महाराज, त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन आज रात्री होतं, दुपारी आमचे शिवभक्तीपरायण संगमेश्वर महाराज. चला त्यांच्यामध्ये बदल झाला, पण अध्यक्षामध्ये बदल व्हावं का? कालाय तस्मै नमः झाला. कुठे आम्ही अमोदपूरच्या शेजारी आल्यानंतर बदल झाला. त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला आपली जागा दिली आणि सेवेची संधी देऊन सर्व महाराज, तरुण, वृद्ध, गायक, वादक, श्रोतृगण या सर्वांच्या चरणसेवेचा आणि दर्शनाचा योग प्राप्त करून दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. असो प्रस्तुत अभंग असं आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, प्रतिपाद्य, प्रतिपादक आणि प्रतिपादकत्व ज्यांच्याही त्रिपुटी साध्य केली असेल त्या विषयाचा प्रतिपाद्य विषय तो आहे. काय बोलत असताना मला राहून राहून वाटतं, आणि त्याही समोर एवढ्या मोठ्या दुःखद प्रसंगामध्ये मी हृदयावर कुठेतरी कठोरता पाळली. ज्यापाणी माझ्या समोर जे वाढलेलं आईचं ताट आणि त्याच ताटातला घास मी मोडून आप्पाच्या मुखात घालत आहे. शिवहार मला एवढी कठोरता पाळावी लागली, पण असो मी मग बोलत गेलो. नाही, तिचा धर्म आहे. प्रतिपाद्याविषयी साधू संतांना बोलत असताना त्यांच्या शब्दातला आदर बघा, आठुक्ती बघा, उचिता बघा, त्यांची अपेक्षा बघा, त्यांचा मागणीचा हेतू बघा आणि काय मागावं. आम्ही तुम्ही आतापर्यंत अनेक विनंती करत करत आमचे जन्म गेले का? मग कुणाला विनंती करावं, कुणाला विनंती करावं, कुणाला विनंती करावं. माऊलीने बघितलं सांगून सांगून, शेवटी आम्हालाही सांगितलं जोडून हात करीत, जोडून हात करीत
माऊलींचा अधिकार, किती प्रेमे वात्सल्य असावं तुम्हा आम्हाला विनंती करतात महाराज. कुठं हात जोडावं आणि कुठं जोडू नये. पण माऊली म्हणतात लहानाला हात जोडण्यामध्ये विशेष आनंद आहे. त्याला मातृत्व म्हणावं, त्याला प्रेम म्हणावं, जिव्हाळा म्हणावं, वात्सल्य म्हणावं, कळवळा म्हणावं, परहित म्हणावं, परोपकार त्याला म्हणावं. बसा. असं असताना आणि सांगितलं माझी विनंती करून करून एकच केलं की भगवान परशु प्रभूचं स्मरण मात्र सोडू नका. एवढं सांगून सांगून मग शेवटी विनंतीला सोडून आता माऊलीने शेवटची विनंती सांगितली, विनवणी केली. आता विनवणी आणि विनंतीतला अंतर तुम्हाला तेव्हाच कळाला. अनेक प्रकारची विनंती करून मागण्यासाठी करावं. विनंतीमध्ये भीक आहे, अपेक्षा आहे, स्पर्धा आहे, इच्छा आहे, स्वार्थ आहे, लौकिक आहे. एवढ्यासाठी त्याला विनंती करावी, ती आमची पूर्ण होऊ शकत नाही. आणि विनवणी या शब्दामध्ये किती मोठा आहे. विनवणी म्हणजे प्रार्थना, जवळीकता, आत्मीयता, जिव्हाळा, कळवळा, वात्सल्य, मातृत्व ज्याच्यामध्ये आहे त्यांना विनवणी करावी. प्रभू मला काही मागायचं नाही. आतापर्यंत अनेक ज्याला मिरास म्हणावं लागेल त्या लोकांनी कधीच मागितलेली नाही. ज्याच्या खानदानाची, ज्याच्या वंश परंपराची, ज्याच्या भक्तीची परंपरा, श्रद्धेची परंपरा, कीर्तनाची परंपरा या लोकांनी कधीच मागितलं नाही महाराज. यांनी जे निष्काम सेवा करत गेलं, असा न मागणाऱ्याला देव खाली पाहतो आणि मागणाऱ्यासाठी डोळा वाकडा करतो. शिवहार विचारलं का प्रभू तुम्ही डोळा वाकडा का करता? तर ते माझी ऋणी आहेत म्हणून वाकडा करतो. झालं. माझे ते ऋणकू आहेत, मी ऋणी आहे. शब्दात बदल झाला. माझे ते सावकार आहेत, आम्ही त्याचे सावकार आहेत. सावकाराच्या पुढे खाली बघत जावं, सरकारच्या मागून जात जावं, मित्राच्या जवळ असं जावं आणि परमार्थाचं हृदयामध्ये ध्यान असं जावं. झालं त्याला संसार आणि परमार्थाचं साध्य म्हणा. तशी माझे सावकार आहेत, मी खाली पाहुरवली, बाकी इकडे तिकडे काय. कारण त्याने आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये कधीच एवढी भक्ती केली, एवढी माझ्यासाठी महाराज व्रत वैकल्य केले, उपवास केला, त्याग केला, तपश्चर्या केली, जप तप केलं, सर्व काही केलं, पण शेवटपर्यंत मागितलंच नाही. आम्ही एकदा भजनाला आले की मागायला सुरुवातच शिवहर माऊलींची विनवणी आहे म्हणजे मागणं आहेच त्याच्यामध्ये असावे. पण शेवटची विनवणी माझी प्रार्थना आहे. आता कडे मला पुन्हा जन्म मिळेल काही सांगता येत नाही, पुढे मी येणार का नाही हे मला सांगता येत नाही. फक्त मी काय माझी प्रार्थना तेवढी ऐका झालं, बाकी मला काही म्हणायचं नाही. परिसावी आमची विनंती लोकांच्या कानावून जाते, पण विनवणी हृदयापर्यंत पोहोचती, म्हणून त्याला विनवणी ही माणूस थोडं नाही. त्यांनी जर आमच्यासाठी जर प्रसन्न नसेल तर विनवणी करावी, पण प्रसन्न करावं. अशी एवढी मोठी एवढी मोठी जर भूमिका असेल तर पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातले राजयोगी पुरुष महादेव प्रभू आहे. महादेव प्रभूनं महाराज किती परिशु परमात्म्याच्या जवळ विनवणी केली. आणि प्रभू एकदा माझी विनवणी तर ऐका. विनवणी विनंती केल्यानंतर काय मागतील असं भिण्याचं काही कारण नाही महाराज. मी मागणार आहे, पण दुसरं मागणार आहे. आपण एखाद्या दुष्काळामध्ये देतो त्याला अन्नदान म्हणावं. कोणी नेत्रदान दिलं, भूमिदान दिलं, गजदान दिलं, गोदान दिलं, कोणी ज्ञानाचं दान दिलं. अनेक प्रकारची दाती आहेत. नाही त्याच्या पलीकडे गेला असेल तर जी काय असेल कोणी श्रमदानही दिलेलं आहे. पण साधू संतांना एवढं श्रेष्ठत्व का दिलं? त्यांच्याकडे असं कोणतं आहे
त्यांनी दान असं दिलेलं आहे. ते दान आम्हाला कधीच आम्ही विसरू शकत नाही. ते दान असे त्याला प्रसाद दान म्हणावं, पसाय दान म्हणावं. शिवहर म्हणून माझी फक्त माझी मी काय म्हणतो ते ऐका. विनवणी ज्यावेळेस ऐकल्याशिवाय तुमच्या विनवणीला महत्व नाही आणि विनवणी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून महादेव प्रभूने औचित्य सांगून शेवटची पुन्हा मागणार नाही मी तुम्हाला वाटत असेल वारंवार मागत असेल, ही माझी प्रतिज्ञा आहे. शेवटची विनवणी शेवटची विनवणी. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.